तर पालघरच्या बोईसर इथे तारापूर MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती। सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। UK एरोमॉन्टिक अँड केमिकल कंपनी असं तिचं नाव आहे। या कंपनीला भीषण आग लागली। या परिसरातील इतर 2 कंपन्यांना सुद्धा आग लागली। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आलेलं आहे आणि कूलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलंय। पालघरच्या बोईसर मधली ही आपण दृश्य पाहतोय। अधिक माहिती घेऊयात। मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, प्रचंड भीषण अशा स्वरूपाची ही आग लागलेली पाहायला मिळतेय। सध्याची काय स्थिती आहे आणि आजूबाजूच्या 2 कंपन्याही भक्ष्यस्थानी पडल्यात आगीच्या असंही कळतंय। प्रज्ञा, अत्यंत भयानक अशी ही आग काल संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास पालघरच्या तारापूर MIDC मधील UK एरोमॅटिक केमिकल कंपनीला लागली होती आणि यानंतर या आगीचं स्वरूप एवढं भयानक झालं की बाजूला असलेली आदर्श टेक्सटाईल आणि श्री केमिकल्स या दोन्ही कंपन्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या। त्यामुळं ही जी आगीची दाहकता लक्षात घेऊन प्रशासनाकडून तातडीने जिल्ह्यातल्या इतर ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत त्या बोलवण्यात आल्या आणि जवळपास 12 गाड्यांच्या सहाय्याने रात्री 12 वाजताच्या सुमारास जवळपास 6 ते 7 तासानंतर ही आग आटोक्यात आणली आणि आता देखील या ठिकाणी जे कुलिंगचं काम आहे ते सुरू आहे। या आगीमध्ये सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप प्रशासनाकडे मिळालेली नाहीये। त्यामुळं ज्या कंपन्या होत्या त्या 2 कंपन्या ज्या आगी लागल्या त्या इतर कंपन्या बंद अवस्थेत होत्या असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळं इथे कोणतेही कामगार नव्हते, परंतु सुरक्षा रक्षक किंवा इतर कोणी असेल तर याची तपासणी सध्या त्या ठिकाणी पोलिसांकडून आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे। आणि या तारापूर MIDC मध्ये या दिवसेंदिवस आगी लागण्याच्या ज्या घटना आहेत या वाढतच आहेत। त्यामुळं प्रशासनाने देखील आता याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। काल जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं NDRF ची एक तुकडी देखील तिथे बोलवण्यात आली आणि आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार होते, त्यांना खाली करण्यात आलं आणि जी कोणती जीवितहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। भीषण स्वरूपाची ही आग होती आणि या आगीमध्ये आपण बघतोय प्रचंड मोठं नुकसानही झालेलं आहे।